नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची सत्य घटना आहे महाराष्ट्रातील बदलापूर या ठिकाणची। बदलापूरमध्ये एका महिलेची हत्या झालेली होती। मात्र पोलिसांना ठोस पुरावा न मिळाल्यामुळे ही केस 3 वर्ष पेंडिंग राहिलेली होती। आता 2025 सुरू झालेलं होतं। 2025 मध्ये बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती आणि योगायोगाने या गुन्ह्यामध्ये 307 कलमांतर्गत हाफ मर्डरच्या गुन्ह्यात आरोपीला अटक देखील करण्यात आली होती। आरोपीचं नाव होतं ऋषिकेश चाळके। या ऋषिकेश चाळकेची जेव्हा कसून चौकशी करण्यात आली तेव्हा 3.5 वर्षापूर्वी एका महिलेची हत्या केल्याची कबुली दिली। हे ऐकून पोलीस देखील हादरून गेले। आरोपी ऋषिकेश चाळके याचा मित्र रुपेश आंबेरकर हा बोलण्यात खूप चपळ आणि हुशार होता। त्यामुळे त्याने समाजात एक चांगलीच ओळख निर्माण केली होती। त्याचे खरेदी विक्रीचे दुकान होते। दुकान बऱ्यापैकी चांगलं चालत होतं, त्यामुळे घरात बऱ्यापैकी पैसा येत होता। 2019 मध्ये या रुपेशचं लग्न नीरज नावाच्या महिलेसोबत झालेलं होतं। या महिलेचं आधीच लग्न झालेलं होतं आणि तिला 2 मुले देखील होती। नीरजा दिसायला देखील खूप सुंदर होती। नीरजाला राजकारणाची आवड होती। ती एका राजकीय पक्षामध्ये पदाधिकारी होती। त्यामुळे नीरजाला नेहमी बाहेर जाणे येणे असायचे। बाहेर लोकांमध्ये तिला सतत वावरावे लागत असायचे। मात्र नीरजाचा जो पती होता रुपेश, याला ही गोष्ट पटत नव्हती। त्याला आपल्या पत्नीवर संशय यायला सुरुवात झाली होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुपेश हा बोलका होता। त्यामुळे त्याने अनेक मित्राकडून पैसे उसनवार घेतलेले होते। रुपेशने घेतलेले पैसे परत मागण्यासाठी लोक येत होते। तेव्हा रुपेश लोकांना उत्तर देण्यासाठी नीरजालाच पुढे करत असायचा। त्यामुळे नीरजाला लोकांचे बोलणे ऐकावे लागत होते। पतीच्या अशा कृत्यामुळे नीरजा कंटाळली होती। ती त्याच्यावर चिडून होती आणि रुपेशच्या मनात देखील पत्नीविषयी राग होता, कारण त्याला पत्नीवर संशय होता। पत्नीचं असं राजकारणात जाणे, लोकांसोबत बोलणे, फिरणे हे त्याला अजिबात आवडत नव्हते। त्याच्या डोक्यामध्ये पत्नीविषयी संशयाचे भूत शिरलेलं होतं। आता याच कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होऊ लागले होते। नीरजाच्या अशा वागण्याला आणि रोजच्या कटकटीला रुपेश देखील कंटाळला होता। त्यामुळे त्याने नीरजाची हत्या करण्याचं ठरवलं। मात्र रुपेश हा पोलिसांना खूप घाबरायचा। त्यामुळे त्याने थंड डोक्याने विचार केला। हत्या तर करायची, मात्र पोलिसांना अजिबात सापडायचं नाही। यानुसार त्याने प्लॅन करायला सुरुवात केली। त्यावेळी त्याला अचानक त्याचा मित्र आठवला। त्या मित्राचं नाव होतं चेतन दुधानी। चेतन दुधानी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता। त्यामुळे रुपेशने चेतनला भेटून सांगितले की मला माझ्या पत्नीची हत्या करायची आहे। मी तिच्या रोजच्या कटकटीला कंटाळलो आहे। तू माझी मदत कर। मी तुला या बदल्यात 28 लाख रुपये देणार आहे। एवढी मोठी रक्कम म्हटल्यावर चेतनच्या तोंडाला पाणी सुटले। चेतनने रुपेशला मदत करण्याचं ठरवलं। चेतन हा एक सर्प मित्र होता। दोघांनी मिळून प्लॅन केला। नीरजाला सर्पदंश करून तिची हत्या करण्याचं ठरवलं। नीरजाला आधीपासूनच पायदुखीचा त्रास होता। आता तारीख आली होती 10 जुलै 2022 ची। रुपेशने नीरजाला पुणे या ठिकाणी पायाचा इलाज करण्यासाठी बोलावून घेतले होते। रुपेश याने नीरजाला कारमध्ये त्या ठिकाणी पुणे येथे घेऊन गेला, पण उशिरा पोचल्यामुळे त्यांना वैद्य भेटू शकले नाही। त्यामुळे पुन्हा बदलापूर या ठिकाणी ते परत निघाले। आधीच ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे चेतन दुधानी याने ऋषिकेश रमेश चाळके आणि कुणाल चौधरी यांना हत्येच्या कटात सामील करून घेतले होते। 28 लाख रुपये हे तिघेजण वाटून घेणार होते। ऋषिकेश आणि कुणाल हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्यांनी चेतनला होकार दिला। पुणेला जाण्याआधी रुपेशने चेतनला उज्ज्वलदीप अपार्टमेंट सी विंग फ्लॅट नंबर 3 बदलापूर पूर्व फ्लॅटची डुप्लिकेट चाबी दिली होती। पुण्यावरून बदलापूरला परत येत असताना रुपेशने चेतनला फोन करून सांगितले की आम्ही 10 वाजेपर्यंत घरी येऊ। तर इकडे चेतनने एका सर्प मित्राला भेटून त्याच्याकडून एक विषारी नाग बरणीत भरून घेतला। ती बरणी गोणीमध्ये टाकून रुपेशच्या फ्लॅटवर आला। त्याच्याबरोबर ऋषिकेश आणि कुणाल हे दोघेही आले होते। नीरजा ही फ्लॅटवर येण्याआधी हे तिघेही तयार होते। आता रात्रीचे जवळपास 10 वाजले होते। नीरजा ही घरी आली। त्यावेळी घरात असलेल्या चेतनला तिने ओळखले, कारण तो रुपेशचा चांगला मित्र होता। रुपेशने नीरजाला सांगितले, तुझ्या पायाची मालिश करण्यासाठी मी चेतनला घरी बोलावले आहे। त्याच्यासोबत मालिश करणारे त्याचे मित्र आहेत। मात्र नीरजाला त्यांच्यावर अजिबात शंका आली नाही। त्यानंतर पती रुपेशने नीरजाला भिंतीकडे तोंड करून जमिनीवर झोपण्यास सांगितले। नीरजा झोपली तेव्हा रुपेश नीरजाच्या पाठीवर बसला आणि तिच्या पायाला तेल लावून मसाज करू लागला। मसाज करण्याचे तो नाटक करू लागलेला होता। त्यावेळी चेतनने क्षणाचाही विलंब न करता किचनमध्ये लपून ठेवलेल्या विषारी नागाला गुपचूप आणून नीरजाच्या टाचेजवळ नेले असता नागाने नीरजाच्या टाचेला 2-3 वेळा दंश केला। नागाने नीरजाला दंश केल्यामुळे नीरजा ही जोरात ओरडली, किंचाळली।
ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, मात्र रुपेश हा तिच्या पाठीवर बसल्यामुळे तिला काहीच हालचाल करता आली नाही. थोड्या वेळाने नीरजाला चक्कर यायला लागली. चेतन, ऋषिकेश आणि कुणाल हे तिघे सापाला घेऊन रुपेशच्या घरामधून निघून गेले, फरार झाले. इकडे नीरजाला उलट्या होऊ लागल्या, चक्कर येऊ लागली, घबराट होऊ लागली, तिला खूप त्रास होऊ लागला. मात्र रुपेश हा नीरजाला हॉस्पिटलमध्ये जाणूनबुजून नेण्यास उशीर करत होता. त्यावेळी नीरजा त्याला म्हणाली, मला खूप त्रास होत आहे, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. त्यावेळी रुपेश याने तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये न नेता त्याने दूरच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. रस्त्यातच तिचा जीव गेला. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी नीरजाला तपासून मृत घोषित केले. त्यावेळी डॉक्टरांनी विचारले की तिला काय झाले होते. त्यावेळी रुपेश म्हणाला, नीरजाला ब्रेन स्ट्रोक झालेला होता. रुपेशला चांगल्या प्रकारे माहीत होते की विषारी साप मनुष्याला चावला की त्या व्यक्तीच्या ब्रेनमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. रुपेशचा खरा प्लॅन तर तेव्हा सक्सेस झाला होता जेव्हा डॉक्टरांनी नीरजाचे पोस्टमॉर्टम केले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी नीरजाचे मृत्यूचे कारण ब्रेन स्ट्रोक झाल्याचे नमूद केलेले होते. रुपेशला आनंद झाला. रुपेशला वाटले, आपण या खुनातून वाचलेला आहोत. मात्र गुन्हा कधीही लपत नाही. पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचतातच. त्यानंतर रुपेशने नीरजाचा मृतदेह त्याच्या गावी नेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार देखील केला. आणि त्यानंतर काही महिन्यानंतर रुपेशने अंबरनाथ येथील एका श्रीमंत घराण्यातील एकुलते एक मुलीशी विवाह करून पुन्हा संसार थाटला. रुपेशला वाटलेही नव्हते की पोलीस आपल्याला कधी बेड्या ठोकतील. चक्क 3-4 वर्षानंतर रुपेशच्या मित्रानेच ऋषिकेश चाळकेने पोलिसांना या घटनेची माहिती दिलेली होती. शेवटी त्याच्या मित्रानेच त्याला तुरुंगात पाठवले होते. तारीख होती 10 जुलै 2022 रोजी रात्री 10च्या दरम्यान रुपेश अंबरकरने त्याची पत्नी नीरजाची हत्या सर्पदंश करून केल्याचे कबूल केलेले होते. ही माहिती मिळताच बदलापूरच्या सर्व पोलीस टीमांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला होता. तपास पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्याकडे सोपवण्यात आलेली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके देखील तयार करण्यात आलेला होता. नीरजाचा पती आरोपी रुपेश आंबेरकर याला पोलिसांनी काही तासामध्येच बदलापूर येथून अटक केलेली होती. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. रुपेश आंबेरकर वय 39 याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा मित्र चेतन विजय दुधानी वय 36 वर्ष राहणार बदलापूर आणि ऋषिकेश रमेश चाळके वय 26 वर्ष राहणार बदलापूर आणि कुणाल विश्वनाथ चौधरी वय 25 वर्ष हे सर्वजण बदलापूरचे रहिवासी असून या सर्वांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आता न्यायालय यांना जे शिक्षा द्यायची आहे ते देतीलच. पण एक सुखी संसार केवळ संशयामुळे उद्ध्वस्त झाला. नात्यात पती पत्नीत एकमेकावर विश्वास ठेवायला पाहिजे. बाकी या घटनेचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणे नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करणे आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.